नमस्कार प्रेक्षकांनो, सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप शुभेच्छा. ठरलं तर मगमध्ये सुद्धा आज स्पेशल भाग आहे, कारण अर्जुन आणि सायली सिद्ध करणार आहे त्यांच्या नात्यातली अनुरूपता, तेही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर. चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. आता कालचा खेळ फक्त प्रतिमा आत्या आणि सायली दोघीच जिंकल्या असतात, त्यामुळे आता पूर्ण आजी सगळ्यांना सांगतात, गंमतच आहे हां, म्हणजे जी रक्तांची नाती होती त्यांचा तोल धडला, पण जी नाती मनाने जोडली आहे ती मात्र जिंकली, असं पूर्णाजी प्रतिमा आत्या आणि सायलीला म्हणत असतात. त्यावर आता सायली बोलते, हो पूर्णाजी, कारण आपण मगाशी म्हणालेलो तसंच योग्य जोडी जुळणं हे महत्त्वाचं. आता ही प्रिया मध्ये बोलते की पण तेव्हा आपण नवऱ्या बायकोच्या जोडीबद्दल बोलत होतो. त्यावर आता सायली बोलते, ठीक आहे, मग आता आपण नवरा बायको अशा जोडीने खेळ खेळूया, चालेल का? आता कल्पना सायलीला टोमणा मारते आणि बोलते, त्यासाठी आहे ना जोडी योग्य असावी लागते. हे ऐकून आता प्रिया हसते. त्यावर सायली आता बोलते, आई, जोडी नातं हे आहे ना ते प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं, जे माझ्यात आणि यांच्यात आहे. पुढे आता सायली सगळ्यांना सांगते, आम्ही दोघं एकमेकांना इतकी अनुरूप आहोत ना, हे मी आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सगळ्यांना सिद्ध करून दाखवेल. तर आता प्रतिमाला हे ऐकून आनंद होतो आणि कल्पना आपलं तोंड वाकडं करते. आता अर्जुन बोलतो, हो मी रेडी आहे, सांगा आपण काय करूया? आता सायली सर्वांना सांगते, प्रत्येक नवरा बायकोच्या जोडीला ना एक शब्द दिला जाईल आणि तो शब्द ऐकताच तुमच्या दोघांच्याही मनात जो कुठला शब्द येतो ना तो पटकन बोलून दाखवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकमेकांकडे पाठ करून बसायचं आहे, एकमेकांकडे अजिबात बघायचं नाही हां. पुढे आता सायली सगळ्यांना सांगते की या खेळामुळे आपल्याला माहिती पडेल की तुम्ही दोघं एकसारखा विचार करता की वेगळा. आता प्रिया लगेच अश्विनला काहीतरी बोलायला जाते, तर अश्विन तिला थांबायला सांगतो. आता सायली सगळ्यांना विचारते, खेळायचा का मग आपण हा खेळ? आता प्रताप बोलतो, ओके, पण पहिल्यांदा मी आणि कल्पना. आता सगळे आता त्या दोघांना चीअर करतात. आधी कल्पना आणि प्रताप हे चेअरवर जाऊन बसतात आणि प्रताप आता पूर्णाजीला बोलतो, बरं अंपायर मॅडम, आता आमचा शब्द द्या. आता पूर्णाजी विचार करू लागतात आणि मग त्या विचार करून सांगतात, घर. तर प्रताप आणि कल्पना दोघेही एका स्वरात बोलतात, कुटुंब. आणि हे ऐकून आता सगळेजण टाळ्या वाजवतात. आता दुसरी जोडी असते रविराज काका आणि प्रतिमा आत्या. आता पूर्णाजी रविराज आणि प्रतिमाला शब्द देतात, गोडवा. तर दोघेही आता एका स्वरात बोलतात, नाती. आणि आता सर्वजण त्यांच्यासाठी जोरजोराने टाळ्या वाजवतात, कारण दोघांनीही एका स्वरात उत्तर दिलं असतं. आता प्रतिमा बोलते, नात्यांमध्ये गोडवा असला की आयुष्यच गोड होतं ना. त्यावर आता सगळे मान डोलावतात आणि आता रविराज बोलतो, मी सुद्धा अगदी हेच म्हणणार होतो. आणि आता प्रतिमाला असते. त्यानंतर दोघेही आपल्या जागेवरती जाऊन बसतात. आता बघा, आता पुढची जोडी असते प्रिया आणि अश्विनची. तर आता पूर्णाजी या दोघांचं नाव घेते आणि बोलते, आता पुढची जोडी आहे तन्वी आणि अश्विन. अश्विन आता प्रियाला म्हणतो, चला रेडी? त्याआधी आता प्रिया बोलते, हो. आणि ती आता पूर्णाजीला बोलते, बरं पूर्णाजी, तू आहे ना आम्हाला कुठलाही शब्द दे आणि बघच आम्ही ना सेम रिॲक्ट करणार. पण हिचा ना पचकाच होतो, बघा तो कसा. आता दोघेही खेळ खेळण्यासाठी चेअरवर जाऊन बसतात आणि आता पूर्णाजी त्या दोघांनाही शब्द देते आणि तो शब्द असतो नवरा बायको. तर मात्र आता हे दोघेही वेगवेगळी उत्तरं देतात. अश्विन म्हणतो कर्तव्य, तर प्रिया बोलते अधिकार. आता हे ऐकून सगळ्यांना नवल वाटतं, तर अर्जुन तर हसायलाच लागतो. तर आता अर्जुन तिला चिडवायला लागतो. तर प्रिया आता लगेच उठून उभी होते आणि अश्विनसोबत भांडायला लागते, जशी ती कालच्या एपिसोडमध्ये रविराजसोबत भांडली होती अगदी तशीच. पूर्णाजी बोलतात, हारलात. तर आता ही प्रिया अश्विनला बोलते, अश्विन, मी तू बरोबर उत्तर दिलं होतं, मला हे सांग, नवरा बायकोमध्ये अधिकार नसतो का? तर आता अश्विन बोलतो, अगं पण हे करायच्या आधी कर्तव्य येतात. अरे आधी कसं? प्रिया आता अश्विनवरच ब्लेम टाकते आणि बोलते, मी ना तुझ्यामुळेच हरले, अशी ती त्याला म्हणते. तर अश्विन बोलतो, अगं अधिकार नाही, आधी कर्तव्य येतात. तितक्यात आता कल्पना बोलते, अरे जाऊ दे आता, भांडू नका, काय ना हा साधा खेळच होता. तरीही प्रिया काही गप्प बसत नाही आणि आता ती अश्विनला बोलते, अरे मी बरोबर दिलं होतं उत्तर. तर अश्विन बोलतो, नाही. आणि आता दोघेही असे भांडत भांडत आपल्या जागेवर जाऊन बसतात. आता पुढे पूर्णाजी बोलतात, पुढची जोडी आहे अर्जुन आणि सायली. प्रियाचे आता जीवारच येत असतं. आता पूर्णाजी शब्द कोणता द्यायचा हा विचार करू लागतात. तर आता रविराज बोलतो, अहो पूर्णाई, तुम्ही विचार कसला करताय, द्या ना शब्द. तर आता पूर्णाजीला बहुतेक काहीतरी कठीण शब्द द्यायचा असतो. आता पूर्णाजी त्या दोघांनाही शब्द देतात, प्रेम. आणि दोघंही एका स्वरात बोलतात, विश्वास. आणि आता सगळेजण टाळ्या वाजवतात. मित्रांनो, खरं आहे, प्रेम हे नातं अगदी विश्वासावरच अवलंबून असतं आणि जर का नात्यात विश्वास नसला तर ते नातं फार काळ टिकत नाही. तर आता प्रतिमा आत्या अर्जुन आणि सायलीला बोलते, तुम्ही दोघं तर हा खेळ जिंकणारच होता. आता पूर्णाजी आणि प्रिया नाईलाजाने टाळ्या वाजवतात, तर कल्पना तर तशीच गप्प बसली राहते. आता विमल बोलते, म्हणजे या खेळामध्ये तन्वी ताई आणि अश्विन दादा सोडून बाकी सगळ्याच जोड्या जिंकल्यात. आणि आता असं बोलल्यावर विमलकडे प्रिया डोळे वटारूनच बघू लागते. तर अश्विन सुद्धा तिला डोळे दाखवतो. तर विमल बिचारी आपली मान आता खाली करते. आता सायली सगळ्यांना सांगते, आई बाबा, प्रतिमा आत्या, रविराज काका,
या जोड्या कधीच हरू शकत नाही, कारण त्या जोड्या अगदी योग्य आहेत. पण आता अश्विनला मात्र वाईट वाटत असतं, कारण ते हरले असतात. सायली आता बोलते कारण ना ते खेळातच नाही, हां ते आयुष्याच्या खेळात पण जिंकले आहेत, म्हणजे आयुष्याच्या खऱ्या खेळात. जर का ह्या जोड्या जिंकल्या नसत्या आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये तर ते इथे जिंकलेच नसते. आता कल्पना गप्पच असते. हे बघून आता प्रतिमा तिला बोलते, कल्पना, अर्जुन सायली यांची जोडी चुकली आहे असं वाटतं ना तुला? अगं पण तूच विचार कर ना, जर ही जोडी योग्य नसती तर यांच्यात इतकं प्रेम, इतका विश्वास असला असता का गं? आता अर्जुन आणि सायली एकमेकींकडे बघू लागतात. आता प्रतिमा बोलते, मला काय वाटतं ना, या घरात आता सगळ्यांनी हे स्वीकारायला हवं की अर्जुन आणि सायली यांचं लग्न झालं, कारण देवाच्या मनातही तेच होतं. आणि ही जोडी फक्त अनुरूपच नाही आहे तर सर्वात श्रेष्ठ आहे. आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघून स्माईल करू लागतात. पण आता कल्पना तर गप्पच बसते. विमल बोलते, म्हणजे ही तर जोडी नंबर 1 आहे. तर प्रतिमा हसते आणि बोलते, अगदी बरोबर, जोडी नंबर 1. आणि आता अर्जुन आणि सायलीला खूप आनंद होतो हे ऐकून. तर प्रियाच्या नेहमीप्रमाणे जीवार आली असते. अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि तो मनात बोलतो, तुम्ही तुमचा मुद्दा हा खेळ खेळून किती सहजपणे सगळ्यांना पटवून दिला ना मिसेस सायली, ते सुद्धा कुणालाही त्रास न देता, हर्ट न करता. तुम्ही खरंच या घरातल्या ना सुपर वुमन आहात. आता अर्जुन सायलीकडे बघत असतो तर सायली आता त्याला खुणावते, काय झालं? त्यावर आता अर्जुन असं बोलतो, काही नाही. तर आता सायली अर्जुनचा असा हात पकडते. आता खेळ खेळून झालाय सर्वांचा. प्रतिमा, रविराज हे सगळे आपल्या घरी गेले आहेत आणि आता रात्रीचा सीन दाखवलाय त्यांनी. कल्पना आणि प्रताप हे दोघं गप्पा मारत बसले असतात. कल्पना प्रतापला सांगते, आजचा दिवस ना खूप छान गेलाय, अगदी माझ्या मनासारखा. आपण सगळे एकत्र जमलो, हसत खेळत जेवलो. प्रताप कल्पनाला बोलतो, आणि त्या गेम्सनी तर बाहेरच आणली हो ना? तर कल्पना बोलते, आपण जर का ते गेम्स नसतो खेळलो ना तरीही दिवस चांगलाच गेला होता, चांगलाच गेला असता. पण ऐका ना, प्रतिमानं आधीच ठरवून आली होती, कुठला कडवटपणा येऊच द्यायचा नाही. म्हणून तर बघा ना, रविराज भाऊजी सुद्धा सगळ्यांशी अगदी मनापासून नीट वागत होते. तर आता प्रताप बोलतो, हो ना, असं सगळ्यांना एकत्र फक्त प्रतिमाच आणू शकते. तर बघा आता कल्पना काय बोलते. कल्पना त्याला म्हणते, हा मात्र अर्जुन आणि सायलीमध्ये मुळे थोडा कडवटपणा आला होता, पण तो प्रतिमाने ठीक केला. पण आता माझं मत तुम्हाला सांगते, कल्पनाला प्रियाचं कधीच काही दिसत नाही, पण अर्जुन आणि सायलीचं लगेच दिसतं. तुम्हाला काय वाटतं? असो, आता दोघांनाही एका टाइमला मेसेजेस येतात. कल्पना आपल्या फोनकडे बघते आणि प्रताप आपल्या फोनकडे. तर कल्पना मेसेज वाचते. प्रतिमाचा मेसेज तिला आला असतो आणि ती आता मनात मेसेज वाचत असते. तो मेसेज असा असतो की आजचा दिवस किती आनंदात गेला ना, पण याचं श्रेय माझा नाही आहे. आणि प्रतिमाचा आता प्रतापला सुद्धा मेसेज आला असतो. तर प्रताप आता मनात तोच मेसेज वाचत असतो. अक्षय तृतीया ही आपण एकत्र साजरी करावी सर्वांनी, याची कल्पना ही सायलीची होती, असा आता प्रताप तो मेसेज मनात वाचू लागतो. पुढे आता कल्पना वाचते, आम्हाला आमंत्रणही तिनेच दिलं होतं. आणि पुढे ते दोघं मेसेज वाचतात की आपण घालवलेला एकूण एक सुखाचा क्षण हे सगळं सायलीनेच ठरवलं होतं. आणि आता दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. आता प्रतापला थोडं बरं वाटतं हे वाचून, पण कल्पना त्यावर काही उत्तर देत नाही, गप्प बसते आणि इग्नोर करते. पण आता प्रताप कल्पनाला विचारतो, काय गं कल्पना, तुला कोणाचा मेसेज आला होता, प्रतिमाचा का? तर आता कल्पना सांगते की हो. पुढे आता प्रताप विचारतो, काय म्हणत होती ती? तर आता कल्पना सांगते, काही नाही, आजचा दिवस कसा छान गेला, पुन्हा भेटूया वगैरे वगैरे. आता ती अर्धच खरं सांगत असते, बाकीचं पूर्ण ती खोटं सांगत असते, कारण ती मान्यच करत नाही की सायलीमुळेच सगळं चांगलं होतं आहे घरात. आता प्रतापच तिला म्हणतो, तू माझ्याशी पण खोटं बोलायला लागलीस का कल्पना? अगं कधीपासून? जो मेसेज प्रतिमाने मला पाठवला होता तोच तिने तुला पाठवला हो ना? तर आता कल्पना गप्प बसते आणि मान खाली घालते. आता प्रताप बोलतो, आजचं सगळं सायलीनेच ठरवलं होतं. आता सीन शिफ्ट होतो आणि आता घरी आल्यावर प्रतिमा सगळं साडी वगैरेची घडी करत असते आणि आवरत असते. तर आता प्रतिमा रविराजला म्हणते, आजचं सगळं सायलीने ठरवलं होतं, हे मी प्रताप आणि कल्पनाला सांगितलं मेसेज करून. रविराज बोलतो, मला वाटलंच होतं तू हे असं करणार आहे म्हणून, कारण हे सगळ्याचं श्रेय फक्त तुलाच मिळतंय. हे ऐकल्यावर तुझा चेहरा असा झाला होता ना, तो मला दिसलाच होता. प्रतिमा बोलते, जी सगळ्यांचा इतका विचार करते तिला तिचं श्रेय मिळायलाच हवं ना. तर आता रविराज प्रतिमाला बोलतो, नाही बाकी काय असायचं ते असू दे, पण तिने केलेल्या गव्हाच्या लापशीबद्दल ना मी तर सायलीचे 100 गुणे माफ करायला तयार आहे. हा हा, काय मस्त होती. त्या लापशीची चव आहे ना अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते, असा आता रविराज प्रतिमाला सांगतो. आता प्रतिमा बोलते, खरंच खूप चविष्ट होती, आणि काय तर तिने पहिल्यांदा बनवली म्हणे. त्यावर आता रविराज बोलतो, आणि हो तेही अगदी तुझ्यासारखीच, आणि काय तो खास असा जायफळ टच, सेम टू सेम तुझ्यासारखा प्रतिमा. बरं आता तो प्रतिमाला बोलतो, मला एक खरं खरं सांग, तू सायलीला लापशी बनवायला शिकवलं होतंस ना? आता प्रतिमा बोलते, अहो खरंच नाही, मी तुम्हाला किती वेळा सांगू, पण सायलीच्या खूप गोष्टी आपोआप माझ्यासारख्या होतात हे खऱ्या. मग तो स्वयंपाक असू द्या, रांगोळी असू द्या. आणि ती पुढे बोलते, तुम्हाला आठवत आहे का, मी जेव्हा आपल्या घरी परत आले ना, तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना खूप घाबरायचे आणि मला सुरक्षित वाटायचं ते फक्त सायलीजवळ, आणि आम्हा दोघींचं खास असं एक नातं आहे, इतकं नक्की.
असं ते रविराजला म्हणते. आता सीन शिफ्ट होतो. प्रताप आता कल्पनाला बोलतो, प्रतिमा आणि सायलीमध्ये काहीतरी खास नातं आहे, इतकं नक्की. बघ ना, आजचा प्लॅन सायलीने ठरवला आणि प्रतिमाने तो पार पाडला. तर आता कल्पना हसते आणि बोलते, प्रतिमाच्या डोळ्यावर ना सायलीच्या नावाची आंधळी पट्टी लावली आहे. आणि ती पुढे बोलते, नाही नाही, त्यात तिचा काही दोष नाहीच आहे, कारण काही महिन्यापूर्वी अशीच पट्टी माझ्या डोळ्यावर सुद्धा बांधली गेली होती आणि मी दुखावले गेले होते. तसंच काय कधीतरी प्रतिमा दुखावली जाईल आणि मग येईल तिला जाग. आता प्रताप बोलतो, अगं तू कुठला विषय कुठे घेऊन जातीयस कल्पना. प्रताप आता कल्पनाजवळ येतो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि तो तिला म्हणतो, अगं कल्पना, तू असा काहीतरी निगेटिव्ह विचार करते आणि मग स्वतःलाच त्रास करून घेते. या सगळ्या गोष्टींमधून ना आपण काहीतरी सोल्युशन काढण्याची गरज आहे आणि आपण मोठ्यांनीच तो काढावा. आता कल्पना बोलते, पण आपण काय सोल्युशन काढणार आहोत, त्यांना आपण घराच्या बाहेर तर नाही ना काढू शकत. प्रताप आता बोलतो, अगं पण त्याची गरज काय आहे, का काढायचं आपण त्यांना घराच्या बाहेर. आपण जशी परिस्थिती आहे तसं नाही स्वीकारू शकत का. बरं कल्पना, मला सांग, आपल्याला सायलीकडून एका पैशाचा तरी त्रास आहे का गं. नाही ना, मग आपण आपल्या रागापोटी तिच्या गुणांकडे कधीपर्यंत दुर्लक्ष करणार आहोत. आता कल्पना बोलते, सायलीच्या बाबतीत त्यांना मी तुमचा गोडबोलेपणा बघत आलेच आहे, आता तर काय तुम्ही थेट तिचं कौतुकच करताय. कल्पना आता चिडू लागते आणि बोलते, बायकोच्या विरोधात जाऊन तुम्ही आता तिची बाजू घेणार आहात, असं आहे का. आता सीन शिफ्ट होतो आणि सायली आणि अर्जुनच्या रूमचा सीन दाखवला जातो. सायली आता सगळं आवरावर करत असते आणि झोपायची तयारी करत असते. तर अर्जुन आता तिला बोलतो, वा काय केलं तुम्ही मिसेस सायली, आज आपलं सगळ्यांचं गेट टुगेदरच झालं, काय मस्त प्लॅनिंग होती. हे सगळं तुम्हाला कसं सुचतं, गेम्स खेळणं, सगळ्यांना एन्जॉय करायला लावणं, हे सगळं कसं जमतं. सायली आता त्याला बोलते, मनात इच्छा असली ना तर सगळं होतं. अर्जुन आता सायलीला बोलतो, तो जोड्यांचा गेम्स काय तर तो अफलातून आयडिया होती आणि तुम्ही मम्माला किती इझिली दाखवून दिलं की आपली जोडी किती परफेक्ट आहे, ते सुद्धा तिला हर्ट न करता. आता सायली बोलते, कोणाला दुखवायचं नाही याची पण इच्छा असावी लागते, तुम्हाला आहे का ती. आता अर्जुन बोलतो, म्हणजे. सायली आता बोलते, म्हणजे जेव्हा सगळे आनंद असतात ना, सगळे आनंदी असतात तेव्हा वादाचा विषय काढण्याची तुम्हाला इच्छा असते का हो सतत. आता अर्जुन विचारतो, म्हणजे. सायली सांगते, जेव्हा रविराज काका म्हणाले की प्रियाला दामिनीने बोलवलं तेव्हा तुम्ही विषय सोडला का नाही आणि तुम्ही प्रियाला का बोलत राहिलात. आता अर्जुन बोलतो, कारण तिला कोणी ना कोणी बोलत राहिलंच पाहिजे ना, काय ना घरचे सगळे तिच्या बाजूने आहे ना, म्हणून तिचा कॉन्फिडन्स खूप वाढला आहे आणि जर का मी गप्पा राहिलो ना तर तिचं हे वागणं वाढत जाणार. तर सायली बोलते, अहो पण तुम्ही सगळ्यांसमोर वाईट ठरताय यामुळे. आता अर्जुन बोलतो, असू द्या, ठरवू द्या मी वाईट, मला काही फरक पडत नाही, पण जर का सगळं त्या प्रियाच्या मनाने होत राहिलं ना तर तीच याचा गैरफायदा घेणार, ती जास्तीत जास्त खोटं बोलेल आणि आपल्या केससाठी ते घातक होईल आणि मी हे सगळं सहन करणार नाही आहे मिसेस सायली, असं तो रागातच बोलतो. आता सायली त्याला बोलते, हो पण तुम्ही जरा शांत व्हा, तुम्ही तर रागाने लाल झाले, तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही जर रंग असता ना तर तुम्ही लाल रंग असता, लाल. आता अर्जुन विचारतो, काय. सायली सांगते, तापटपणाचं प्रतीक. अर्जुन आता बोलतो, प्रतीक म्हणजे सिम्बॉल, हो ना. आणि आता अर्जुन बोलतो, तुम्ही जर कोणता रंग असता ना तर तो असा व्हाईट, म्हणजे शांततेचं प्रतीक. आता सायली बोलते, पण तरीही तुम्ही मला कधी कधी लाल व्हायला लावताच ना. आता अर्जुन बोलतो, नाही, तुम्ही जेव्हा लाल होता ना तेव्हा तो प्रेमाचा रंग असतो, जेव्हा तुमचे गाल असे लाल लाल होतात ना तेव्हा तुम्ही आणखी सुंदर दिसता. सायली आता बोलते, आता मला मस्का लावू नका. अर्जुन बोलतो, अरे तुम्ही तर लाल होताय आता. सायली आता चिडते आणि बोलते, जा हो. आता अर्जुन आणखी तिची मस्करी घेतो आणि बोलतो, अरे तुम्ही तर खरंच लाल झालात. सायली बोलते, मला चिड आणू नका, हा जास्त लाडात येऊ नका. सायली त्याला बोट दाखवते, पण अर्जुन आता तिला फ्लाइंग किस देतो आणि आता सायली लाजते आणि हसायला लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात अर्जुनच्या हाती केस बाबतीत एक हुकुमाचा पत्ता हाती लागलाय. आता अर्जुन सायली आणि चेतनाला सांगतो, विलासने पोलिसांना मेसेज केला होता की मधुभाऊंच्या जीवापासून त्याला धोका आहे आणि त्यानंतर मधुभाऊ आश्रमात पोहोचले. त्यानंतर ही झटापट झाली, गोळ्या वगैरे लागल्या आणि या सगळ्या गोष्टी 2-3 तास सहजच निघून गेले असतील. आता सायली बोलते, पण तो मेसेज वाचून तर पोलिसांना लवकरच पोचायला हवं होतं. तर अर्जुन बोलतो, पण नाही पोचले ना, आणि मला असं वाटतं मिसेस सायली की आपल्या हातात हुकमाचा इक्का लागलाय. हे आता आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.